मकर राशी 15 ते 31 जुलै 2026 आषाढी एकादशी आणि चातुर्मासाचा काळ. नियती तुमच्या आयुष्यात कोणता मोठा बदल घडवणार? मकर राशी, कधी कधी आयुष्यात असे काही दिवस येतात जे फक्त कॅलेंडरवरील तारखा नसतात. ते आपल्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलण्यासाठी आलेले असतात. आणि 15 ते 31 जुलैचा हा काळ मकर राशीसाठी तसाच असू शकतो. आषाढी एकादशीचा पवित्र दिवस. लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुराच्या दिशेने चालत आहेत. टाळ मृदुंगाचा निनाद, अभंगाचा गजर आणि विठ्ठल विठ्ठल या नामघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे. याच दिवशी सुरू होतो चातुर्मास, संयम साधना, आत्मपरीक्षण आणि नव्या सुरुवातीचा 4 महिन्यांचा पवित्र प्रवास. पण यावेळी हा काळ केवळ धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा नाही, तर तुमची रास मकर असेल तर या 15 दिवसात तुमच्या आयुष्यात अशी एखादी घटना घडू शकते जी पुढील अनेक महिन्यांवर प्रभाव टाकेल. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील तर काही घटना तुम्हाला कठोर पण मौल्यवान धडे शिकवतील. मकर राशीच्या व्यक्ती मेहनती, शिस्तप्रिय आणि जबाबदार म्हणून ओळखल्या जातात. तुम्ही सहज हार मानत नाही. कितीही संकटे आले तरी पुन्हा उभे राहण्याची ताकद तुमच्यात असते. पण गेल्या काही महिन्यात असे अनेक प्रसंग आले असतील जेव्हा तुम्हालाही वाटले असेल, मी इतकी मेहनत करतो तरी माझ्या वाट्याला सतत अडथळेच का येतात. काही कामे शेवटच्या टप्प्यावर येऊन अडकली असतील. काही लोकांनी दिलेला शब्द पाळला नसेल. एखाद्या जवळच्या व्यक्तीने अपेक्षाभंग केला असेल. आर्थिक ताण, नोकरीतील दबाव, व्यवसायातील चढउतार किंवा घरातील जबाबदाऱ्या यामुळे मन थकले असेल. पण लक्षात ठेवा, नियती कधीच विनाकारण परीक्षा घेत नाही. प्रत्येक कठीण काळानंतर ती नवीन संधीही देते. आणि 15 ते 31 जुलैचा हा काळ अशा संधींचे संकेत देत आहे. या दिवसात तुमच्या आयुष्यात एखादा फोन, अचानक भेट, जुनी व्यक्ती संपर्कात येणे, नवीन नोकरीची बातमी, अडकलेले पैसे मिळणे किंवा एखादा निर्णय तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. सुरुवातीला तो छोटा वाटेल, पण पुढे जाऊन त्याचा सर्वाधिक परिणाम दिसून येईल. मात्र प्रत्येक गोष्ट दिसते तशीच असेल असे नाही. काही लोक तुमच्याकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतील. काही जण तुमच्या प्रगतीमुळे अस्वस्थ होतील. त्यामुळे या काळात तुमच्या योजना, आर्थिक व्यवहार किंवा वैयक्तिक निर्णय सर्वांसमोर मांडू नका. शांतपणे काम करा आणि यशाला बोलू द्या. आषाढी एकादशीपासून सुरू होणारा चातुर्मास मकर राशीच्या व्यक्तींना एक विशेष संदेश देतो. फक्त बाहेरचे यश मिळवणे पुरेसे नाही, मनालाही शांतता मिळाली पाहिजे. त्यामुळे या काळात अनेकांना देवदर्शन, नामस्मरण, ध्यान, धार्मिक ग्रंथांचे वाचन किंवा सेवा कार्य करण्याची प्रेरणा मिळू शकते. करिअरच्या बाबतीत नवीन संधी समोर येऊ शकतात. वरिष्ठांचा विश्वास वाढू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा नवीन दिशा मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. मात्र प्रत्येक क्षेत्रात एकच गोष्ट आवश्यक असेल, संयम. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनातही काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. अनेक दिवसांपासून मनात साचलेले गैरसमज दूर करण्याची वेळ येईल. काही नाती अधिक घट्ट होतील तर काही नात्यांचे खरे स्वरूप समोर येईल. आरोग्याच्या बाबतीत शरीरापेक्षा मनाची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. सततचा ताण, अपुरी झोप आणि कामाचा अतिरेक यामुळे थकवा जाणवू शकतो. चातुर्मासाचा संदेश आज शरीराला विश्रांती, मनाला शांती आणि आत्म्याला भक्ती. पण सर्वात मोठा प्रश्न अजूनही बाकी आहे. या 15 दिवसात मकर राशीच्या व्यक्तींना कोणत्या क्षेत्रात मोठा लाभ मिळेल? कोणत्या तारखा भाग्याची साथ देतील? कोणत्या चुका टाळल्या तर संकट दूर राहील? आणि आषाढी एकादशी व चातुर्मासाच्या या पवित्र काळात असा कोणता उपाय आहे जो तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करून प्रगतीचे नवीन दरवाजे उघडू शकतो? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरं आता आपण मकर राशीच्या 15 ते 31 जुलैच्या या विशेष राशी भविष्यात जाणून घेणार आहोत. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगितलेला एक छोटासा उपाय तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरू शकतो. 15 ते 31 जुलैचा हा काळ मकर राशीच्या व्यक्तींसाठी मेहनतीचे फळ मिळवून देणारा, पण प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकण्याचा काळ ठरू शकतो. आषाढी एकादशीपासून सुरू होणारा चातुर्मास तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देतो. घाई करू नका, कारण योग्य वेळेला मिळालेले यशच सर्वात जास्त टिकते. गेल्या काही महिन्यात तुम्ही अनेक अडथळे पार केले असतील. कधी वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही, कधी केलेल्या कामाचे श्रेय दुसऱ्याला मिळाले, तर कधी मेहनत असूनही अपेक्षित आर्थिक लाभ झाला नाही. पण आता परिस्थिती हळूहळू बदलण्यास सुरुवात होईल. नोकरी करणाऱ्या मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ नवीन जबाबदाऱ्या आणि नवीन संधी घेऊन येऊ शकतो. विशेषतः 19 जुलै ते 28 जुलै दरम्यान
वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करू शकतात. एखादा महत्त्वाचा प्रोजेक्ट, टीमचे नेतृत्व किंवा नवीन पदाची चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. पण याच काळात काही सहकारी तुमच्या प्रगतीमुळे अस्वस्थ होऊ शकतात. कार्यालयातील राजकारण, अफवा किंवा अनावश्यक वादांपासून स्वतःला दूर ठेवा. तुमचे काम प्रामाणिकपणे करत राहा. शांत राहून दिलेले उत्तर अनेक वेळा मोठ्या वादापेक्षा अधिक प्रभावी ठरते. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात काही चांगल्या संधी समोर येऊ शकतात. मात्र केवळ जास्त पगार पाहून निर्णय घेऊ नका. कंपनीची स्थिरता, कामाचे वातावरण आणि भविष्यातील संधी यांचाही विचार करा. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक, नवीन ऑर्डर किंवा अडकलेली पेमेंट मिळण्याचे संकेत आहेत. काहींना व्यवसायाचा विस्तार करण्याची संधी मिळेल. मात्र भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी विशेष सावध राहावे. आर्थिक व्यवहार, करार किंवा नवीन भागीदारी करताना सर्व कागदपत्रे नीट तपासा. कोणाच्याही गोड बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर या काळात नियोजन करा, माहिती गोळा करा आणि योग्य वेळेची वाट पहा. घाईघाईत मोठी गुंतवणूक करणे टाळा. आर्थिकदृष्ट्या हा काळ स्थैर्य देणारा पण खर्चात वाढ करणारा असू शकतो. उत्पन्न नियमित राहील. काही व्यक्तींना अतिरिक्त उत्पन्नाचा मार्गही मिळू शकतो. पूर्वी अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. पण त्याच वेळी घरातील गरजा, आरोग्य, शिक्षण किंवा धार्मिक कार्यांवर खर्च होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक खर्चाचे नियोजन करा. या काळात बचतीवर विशेष भर द्या. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून पैसे गुंतवू नका. मोठी आर्थिक जोखीम टाळा. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, व्यावसायिक अभ्यासक्रम किंवा उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. गुरुजनांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. नियमित अभ्यास करणाऱ्यांना चांगले परिणाम दिसतील. मात्र आळस, मोबाईल आणि वेळेचा अपव्यय टाळणे आवश्यक आहे. या काळात तुमच्या आयुष्यात केवळ आर्थिकच नव्हे तर मानसिक बदलही होऊ शकतात. अनेक दिवसांपासून मनात असलेला ताण कमी होऊ शकतो. देवावरचा विश्वास अधिक दृढ होईल. जर शक्य असेल तर या काळात दररोज काही मिनिटे नामस्मरण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री विठ्ठलाय नमः या मंत्राचा जप मनाला शांतता आणि आत्मविश्वास देऊ शकतो. दान, सेवा आणि गरजूंना मदत केल्यास मनाला समाधान मिळेल. चातुर्मासाचा खरा अर्थ फक्त उपवास नाही तर आपल्या कर्मात प्रामाणिकपणा आणि मनात नम्रता ठेवणे आहे. मकर राशीच्या व्यक्तींनो, 15 ते 31 जुलै 2026 हा काळ तुमच्या संयमाची परीक्षा घेईल, पण त्याच संयमाचे फळही देईल. घाई करू नका. कोणत्याही दबावाखाली निर्णय घेऊ नका आणि तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. जे आज हळूहळू घडत आहे तेच उद्या तुमच्या मोठ्या यशाचा मजबूत पाया ठरेल.